कासवठार परिसरामध्ये पावसाळी पर्यटन आता बहरू लागलेलं आहे। कास धरण परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते। गेल्या 8 दिवसांपूर्वी लोणावळा बुशी डॅममध्ये मोठी दुर्घटना घडली आणि तसंच सातारामधील केळवली धबधब्यात एक युवक वाहून गेलेला। याच पार्श्वभूमीवरती कास धरणावरून पर्यटकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे। मी आता सध्या उभा आहे कास धरणावरती। कास धरण देखील आता ओव्हरफ्लो झालेलं आहे। या ओव्हरफ्लो झाल्यानंतर सांडव्यावरून देखील पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळते। माझ्यासोबत काही पर्यटक आहेत, महाराष्ट्र राज्यातून, काही विविध जिल्ह्यातून आले आहेत। आपण त्यांच्याकडून भावना जाणून घेऊयात। पर्यटकांनी धरणाच्या पाण्याच्या कडेने जाऊ नये। पाणी आता संत असलं तरी ते कधी वाढेल काही सांगता येत नाही। त्यामुळे पाण्याच्या इतर ठिकाणी जाऊच नाही। बाकीचं काय आपलं आल्हाददायक वातावरण आहे, तिथे एन्जॉय करावा, फिरावं निसर्गात, पण पाण्याची हे दुश्मनी करूच नये पाण्याबरोबर, असं मला वाटतं। कास पठार खरं फुलांसाठी प्रसिद्ध आहे। अजून फुलं यायला सुरुवात व्हायची आहे। सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आणखीन फुलं सुरुवात व्हायला लागल्यावर गर्दी वाढेल। तर पर्यटकांनी हे सगळे आता वातावरण जे आहे ते डोंगरकडा या निसर्गात झालेले आहेत। धबधब्यावर अतिशय काळजी घ्यायला पाहिजे। आता हे मागे आपण बघतोय कासच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे, परंतु अचानक धरणातलं पाणी जर सोडलं किंवा धरणातून पाणी जर व्हायला लागलं तर पर्यटकांना कुठेही पळायला चान्स मिळत नाही आणि त्यामुळे मोठ्या दुर्घटना घडत आहेत। तर पर्यटकांनी अति उत्साह न दाखवता निसर्गाचा आनंद घ्यावा। सर्व जे पर्यटक आहेत, पर्यटकांनी शासनानं घालून दिलेल्या नियमावलीचं पालन केलं पाहिजे आणि प्रशासनानं सुद्धा घटना झाल्यानंतर त्याच्यावर काहीतरी पाऊल उचलण्यापेक्षा घटना व्हायच्या अगोदरच काहीतरी शासनानं सुद्धा यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे। साई सावंत, पुरारी न्यूज, सातारा।